मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी. तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता. तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं 5-25 हजारांनी पराभूत झाले असता. आणि मजबूत उमेदवार दिला, त्याचा राग त्यांच्या मनात होता. तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं. तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं. कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून, आम्हाला माहिती होतं. आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. म्हणून मजबूत उमेदवार दिला. निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात. ते म्हणतात की त्यांना काहीतरी मातोश्रीवरून फोन आला, पक्ष त्यांचा, आणि विचारतात मला वगैरे वगैरे असं. मला एक सांगा, ही पागल आहे का कोणी? ज्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का? या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे. संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात. मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का कळेल त्यांना. त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागू नका, आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे. पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता जिल्ह्याला दाखवून देतो. काही दाखवणार नाही. तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल. तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती, दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची. आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे, कुठे सोडवण्यासाठी. हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगरकर आहेत. संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते. त्यांचं अजून म्हणणं आहे की काही झालं तरी मी 5 वर्ष पालकमंत्री राहणार. तुमच्या पक्षाचा विषय आहे. नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ, पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा, असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.